नमस्ते मित्रांनो, आपण ऐकत आहोत गावठी कथा भाग 17. पांडूनं उम्याला हंबऱ्याला बोलवायला पाठवला. उम्या गाडी उडवीतच हंबऱ्याकडं गेला. हंबऱ्याचं त्याला बघून डोकंच सणाकलं. त्यात पांडूची गाडी. त्याच्या लक्षात आलं, बाळ्याबेनं कवाईतनं निसाटलं. "अरे, काय उठल्या उठल्या शेताकडं असतंयास? कुठं फिरकत नाहीस? तुला भाऊनं बोलवलंय. कशाला लागतोय? काय काम आहे माझं?" "आता मला काय माहिती? तू आलायस म्हणजे तुला माहिती नाही होय? तिथं बाळू डवंग आहे बघ." उम्या म्हणाला. न हंबऱ्याचा अंदाज खरा ठरला. तो म्हणाला, "मी येणार नाही. तुझ्या भाऊला सांग. त्या बाळ्या डवंगाचं ऐका. त्यालाच काय सांगायचं आहे ते सांगा. काल आला आणि पुढं गेला. त्याच्या गांडीत लय मोठा किडा आहे. तोच मला बघायचा आहे. जा तू." उम्याला त्याचा स्वभाव पाठ होता. त्यानं लांबड लावली नाही. तो गेला. पांडूनच डवंगाला सांगितलं, "तू नोकरदार माणूस, त्याच्या नादाला लागू नकोस. मी सांगतो त्याला." तो गप्पच उठला. शेताकडचा बेत रद्द केला. त्याच संध्याकाळी पांडूनं परत रखम्याला हंबऱ्याकडं पाठवलं. रखम्यालाही पांडूचा रागच आला होता. खरं हंबऱ्याला बघायला पांडूनं 4-2 वेळा जायला पाहिजे होतं. डवंगाला घेऊन बसतोय, त्यानंच केलंय सारं. त्यात हंबऱ्याचं पैसं पांडूकडं खरंच असणार. तसं कराय नको पाहिजे होतं. आपण बोलावं तर राग यायचा. किमान भिशीतल्या बायकासनी पांडूनं एकदा सांगितलं असतं तर त्या किमान महिनाभर तरी गप्प बसल्या असत्या. एवढा दंगाही झाला नसता. तेवढा शब्द खर्च कराय झालं नाही. डवंगाचं कानामागनं आलं आणि तिखट झालं असं झालंय. विचार करतच तो हंबऱ्याच्या दारात आला. मोरच्या सोप्यात उजेड नव्हता. मध घरातला उजेड तेवढाच दारानं रस्त्यापर्यंत पालत्या पडल्यागत दिसत होता. त्या उजेडात रखम्या आला. त्यानं हंबऱ्याला हाक दिली तर त्याची आई मोहरं आली. "का र बाबानू, नाही बागली वय तलप? माप आमचं तोंड भाजलंय. गावात खाली बघायची पाळी आलीया. बोलिवलं असल पुढाऱ्यानं." तिला न सांगताच नेहमीप्रमाणे कळालं. रखम्याला बोलूच वाटना. तो गप्प तिच्या तोंडाकडे बघत उभा राहिला. "काय म्हणतोय तुझा पुढारी? येळला कवा आहे का? तो सरपंचच बेस म्हणायचा. इतका विरोध केला त्याला आम्ही, पर माझ्या पोराला पदरच्या गाडीनं नेलं म्हणून पोरगं वाचलं. आबा 10 वेळा आला घरला. विचारून गेला. तुम्ही एकदा बी नाहीसा. तुमच्यासाठी त्या माणसासनी तोडलीत. बस म्हणाव डवंगाला घेऊन. पदरच्या भावाला तो जगू दिना आईबापाच्या माघारी." रखम्या तिच्या सावलीच्या आडालाच उभा होता. ती एकसारखी बोलत होती. रखम्याला ती आपल्या मनातलं बोलल्यागत वाटत होतं. तो गप्पच बसून तिलाच कसं तरी वाटलं. ती म्हणाली, "हंबऱ्याला त्यानंच बोलिवला का तूच आलायस त्याच्याकडं? बस की ये." "नाही जातो. त्यानंच बोलावलंय. सकाळी शेताकडं उम्याला लावून दिलता." "काय म्हणतोय तरी काय पुढारी?" "मला काय ठावं. बाळ्या डवंग आहे तिथं." "असं नका तिकडं. त्याचं काय लोणचं घालायचं हाय वय? जे काय घालायचं असेल ते घाल म्हणाव त्यालाच." "नव्ह, कुठं आहेत हंबऱ्या आणि परसुदा?" "असतील कुठं तरी. येतील. बस." तेवढ्यात परसू आला. रखम्याला बघून त्यानं विचारलं, "काय पुढाऱ्यानं लावून दिला असल. बस झालं."
4 घास मिळायची पंचायती. साऱ्या गावानं आमची आबरू काढली. तवा तुमचा पुढारी घरात, इथं माझं पोरगं मरणाच्या दारात. नी भावकीनं मिरवणूक काढली गुलाल उधळीत. जवळच भाभाऊचा हो आणि कुणाचा कोण त्याला आम्ही नाही ते बोललो. ह्यांचं ऐकून तो सारं विसरून आमच्या संग दवाखान्यात. माझं सक्कं भाऊ म्हणालं, लोकांचं पैसं खाल्ल्यावर असंच व्हायचं. एकाला दया आली नाही, त्या गावाच्या आईला गाढव लागू द्यात. कोण कुणाचं नव्हं. रखम्या हंबऱ्या यायच्या आतच उठला. त्याला त्याचं काय चूक वाटत नव्हतं. त्या दिवशी आप्पानं नेला नसता हंबऱ्याला तर आज जुनं पानच झालं असतं. रखम्या बंगल्याकडं आला. बाळू डवंग हंबऱ्या नसल्याला बघून आधीच गुदपाळल्यागत करीत होता. त्याचं जास्तच झालं. तो पुराच आवाळला. पांडूनं रखम्याला विचारलं तर रखम्यानं तो घरात नाही म्हणून सांगितलं. मग कुठं गेला ह्या टायमाला? पांडू असा म्हणाला नि बंडू जगताप म्हणाला, वाड्यात असतंय आता ते, दवाखान्यातनं आणल्या धरणं. पांडूच्या कपाळावर साऱ्या रेषा उमटल्यागत झालं. बाळू डवंगाला उगचच वाटायला लागलं, वाड्यातल्यांनीच त्याला एवढं पेटवलं असल, मग ते काय गप्प बसतंय होय? नाहीतर मी इकडं येतोय त्याचा राग साऱ्या वाड्यात भरल्यालाच असणार. त्यात आमचं झवणं बारकं नाम्या तिथं बसाय असतंय. आपल्या भांडणा ठाऊनं त्यानं सारखा वाडाच धरलाय. आधीच हंबऱ्या भडकल्यागत करायला लागला होता. त्यात वाईच फुंकणी मारायचा अवकाश. कवा बी घात करील. बायका पोरांचा आपून माणूस जख्ख मारून गणपती बसिवला. नाहीतर एवढं रामायण घडलंच नसतं. त्यात कलापथक आणाय नको होता. ते काय कवा बी भांडण करील. आपण नोकरदार माणूस, त्याला काय बिनपट्ट्याच्या कुत्र्यागत. त्याला बाहेरचा अंधार एकदमच घनदाट वाटायला लागला. सहज येणा जाणारी माणसं त्याला काहीतरीच दिसायला लागली. उठावं वाटत होतं, तेही होईना. नोकरी नसती तर ह्यांच्या संग खेळलो बी असतो. आणि कशाचा खेळतोय? त्याला पोलिसांचं काय आता वाटत नसल. 4-5दा जाऊन आलंय ते. पांडू विचार करत होता. तो बंडू जगतापाला म्हणाला, तुला कधी हंबऱ्या दिसला होता का रे वाड्यात? तू अंधारात काट्या मारायला लागलायस. अंधारात काट्या मारायला माझं काय नडलंय? कालच ढळाकला म्हणून सांगतोय. हं, त्याला आप्पाच दवाखान्यात घेऊन गेलता नव्हं? अंधापरीट यसाआजीचा न्हाणगा पोरगा म्हणाला नि पांडू पाटलाला राग आला. मी घरात नव्हतो तवर आबाला पुळका आलाच आणि गेला म्हणून काय उपकार केल्यात असं नाही. गावचा सरपंच आहे, तेवढं तरी त्यानं करायलाच पाहिजे. अरे आमासनी कळायचं नाही. त्यो आबा कुणाचा बी पुळका घेतोय, पोरग्याचं राजकारण करतोय. उरसात परसून दिलेल्या शिव्या गेल्या गाढवाच्या गांडीत. बाळू बोलला. पांडूला जे वाटत होतं, जी शंका आली होती तेच झालं. बाळूला घराकडं जायला अंधारात भीती वाटायला लागली. हंबऱ्या रोज संध्याकाळी वाड्यात बसायला जात होता, पण त्याला एक शब्द बोलू वाटत नव्हता. पांडू पाटलाच्या इंद्रसभा भरवणारी त्याला इथं दिसत होती. तिथं आप्पाला काय कळतंय म्हणणारी इथं पांडू पाटलाला काय कळतंय बिनधास्त बोलत होती. पण आप्पा कधीच मुद्दाम पांडू पाटलाचा विषय काढत नव्हता. पांडूगत उगच वाद काढून पाजळायला देत नव्हता. हंबऱ्या गल्लीत थांबत नव्हता. भिशी चालवताना त्यानं बऱ्याच जणांच्या गरजा काढल्या होत्या. तीही त्याच्याबरोबर एक शब्दही बोलत नव्हती.
हंबऱ्याला मारलेल्या पोरांना त्याची भीती वाटत होती. आपल्या हातून दारूच्या भानात चूक झाली असं त्यांना वाटत होतं, पण हंबऱ्याला ते पटणार नव्हतं. ती सारीच पांडूकडं एकदा मिटवा म्हणून जात होती. पांडूला ते वाटत होतं, पण हंबऱ्या तिकडं जात नव्हता. त्यामुळंच सारं तटलेलं होतं. बाळू डवंग तर पांडूच्या मागच लागला होता. रात्रीचे 12-12 वाजेपर्यंत पांडू बाळू डवंगाच्या घरात किंवा शिरमा जर्गिनीच्या घरात ही पोरं घेऊन बसत होता. बंगल्यातली बैठक त्यानं आता इथंच मांडली होती. हंबऱ्याला आपल्या डोक्यातनं एकदा आप्पा आबाला सांगावं, भणभण्यातलं डोकं थंड करावं, पण वाड्यात बघल तवा माणूस आणि आबाला सांगावं का आप्पाला सांगावं असं झालेलं त्याला. आज सांगायचंच असं ठरवून तो गेला होता. तर केरबाडोंब, चंदूअण्णा, बाळ्या रखमा, गण्या गुरव आणि धापाच होतीच. गण्या गुरवानं देवस्थानच्या जमिनीचा विषय काढला होता. रान किती दिस पडायचं, किती दिवस ते शेत पाडून ठेवायचं. आता आम्ही काय करायचं? त्या बाईचं हाल, ते उतम्या बी कुठं दिसत नाही, आप्पा म्हणाला. असतंय की, कुठं जातंय? 15 दिवस कुठं गेलतं? बोंबलत आलंय राती, गण्या गुरव म्हणाला. आप्पा, त्या बाईचं चुकलंय, तिनंच त्याला चांड केलंय. ते फिरतंय गावातनं उंडगं, नि ती रोज एखादा बांध बघून त्याला तुकडा घालतीया. आता लग्नाला आलं की नी गणुदा तुला दुसरीकडं रान तरी हाय, त्यासनी तेवढीच सरी. त्या नाम्याला तरी कळायला पाहिजे होतं, चंदूअण्णा म्हणाला. होय, त्याला त्या रानाच्या जीवावर इकडं तिकडल्या 4 पेंड्या आणल्या तर चालत होतं, तेही बंद झालं, केरबाडोंब म्हणाला. त्याच्याच अंगात लय मस्ती आहे, त्यानंच त्या उतम्याला पेटिवलंय. आधीच ते उंडगं, त्यात मग काही विचारायलाच न ग, गण्या गुरव म्हणाला. आगा, त्यांचा गुरु मोठा आहे. हंबऱ्या कसा बाहेर पडला? ते बी अक्कल घेऊनच, डोंब म्हणाला. बाहेर पडून चालतंय व्हय? कारखान्यावर लावणार आहे पुढारी त्याला, चंदूअण्णा हसतच बोलला. पण हंबऱ्याला त्याचा राग आला. मला बी लावणार आहे. आता माझ्या जाग्यावर तुझ्या पोरग्यालाच लावायचा त्याला लाव की त्यानं. साऱ्या गावाला लावतोच म्हणतोय. आता आम्ही इथं बसतोय तर आमची पोरं नाही लावणार, चंदूअण्णा बोलला आणि आप्पाला राग आला. हे बघ चंदूअण्णा, तिथं बसून बघा लावतोय का, तुमचा फायदा सोडू नका. खरं गावचा विचार सोडून काही करू नका. मला मग तुम्ही तिथं बसलासा तरी त्यांचं काहीच वाटणार नाही. हंबऱ्याला ती उठतील असं वाटत नव्हतं. विषयानं विषय वाढत होता. आबा माडीवर असणार, वरती जावावं, सांगावं, एकदा डोसकं थंड करावं, पण आपण जिना चढून कधीच गेलो नाही. मग एकदम कसं जायचं? रवी 2दा वर खाली गेला. आबा नक्की असणार. काय करावं? त्याच्या डोक्यात जास्तच गुंता वाढायला लागल्यागत झालं. त्यानं धाडस करून आप्पाला विचारलं, आबा कुठं आहेत? आहेत की माडीवर. काय काम असेल तर अरे जा की माडीवर. सारीच त्यांच्याकडं बघायला लागली. त्याला जावावं का नको झालं. त्यातनंच तो उठला. विस्तू धुमसल्यागत त्याचं डोकं धुमसत होतं. ते त्याला बसून देत नव्हतं. पांडू पाटलाचं सारखं बोलवणं त्याला येत होतं. त्याला ते जास्तच झालेलं होतं. सरूच्या घरात बाळू डवंग सदा न कदा दिसतोय. त्याला 2 ठोकं द्यायला पाहिजेत,
तो विचार करतच जिना चढला. आबाचं वाचन चालू होतं. समोर धोंडीबा मेट्यावर बसला होता. कसला तरी ग्रंथ होता. तो तिथंच गप्प उभा राहिला. आपण उगच वरती आलो, आता खाली जायचं तर कसं? दम रोखून तिथंच बसला. आबाच्या तोंडातनं सावकाश शांतपणे शब्द पडल्यागत पडत होता. समई शांत जळत होती. पान उलटलं. त्याला ते बघून तर जास्तच दम रोखावा असं वाटलं. धोंडीबाचं लक्ष त्याच्याकडं गेलं. तो गप्प परत ऐकत बसला. पानं संपायला वेळ लागला. आणखी पुढचं पान नसलं म्हणजे बरं, हंबऱ्याला वाटून गेलं. पण आबानं ग्रंथ मिटवला, कापडात गुंडाळला. धोंडीबानं तो उचलून कपाटात अलगद ठेवला. आबाचं लक्ष हंबऱ्याकडं गेलं. कवा आलास र? आबानं विचारलं. तो काही बोलला नाही. आबा उठला. विषयालाच हात घालावा. धोंडीबानं खाली जावावं असं हंबऱ्याला वाटलं. आबा खाटवरती बसला. तसा धोंडीबा पहिल्या जागेवरतीच बसला. हंबऱ्यानं आता विचारायचंच ठरवलं. तो म्हणाला, आबा, पांडू पाटील मला सारखा बोलिवतोय. मग जायचं. काय म्हणतोय? त्याला बाळ्या डवंगाचं काय बी सांगतंय. त्यानंच आमच्या पोरासनी मला माराय सांगितलंय. त्याला मी नाही सोडणार. तुम्हाला सांगावं म्हणून आलोय. तसं करून काय उपयोग? उगच तेढ वाढवायची. त्यात काय चांगलं होणार आहे? त्यानं केलं त्यांच्या संग. त्यानं होऊन परत नाव काढलं तर सांग. मी सांगतो त्याला. आबा समजुतीनं बोलत होता. खरं उगचच ताटाया माझ्याकडं बघून खाकरतय. ह्याला तेवढा गड्यानं काढलाय होय? हंबऱ्या म्हणाला. हे बघ, ताट भरलाय म्हणायचा. आपण त्यांच्याकडं बघितलंच नाही तर काय का करीना? आबा असं म्हणाला. नि धोंडीबा, त्या बाळ्याचं लय चाललंय. गरीब गरीब म्हणत होतो आम्ही. ते कवा तरी ह्याच्यावरही जाणार. त्या बारक्या भावाला बी लय त्रास देतय बघा म्हण. पांडूचा शिकवा हाय. असू दे की, त्याला बी नमुना दाखवायचाच म्हटल्यावर येळ लागतोय होय? हंबऱ्या असा म्हणाला आणि आबा सांगायला लागला. तू डोक्यातनं इशय काढून टाक. शेतापाण्याचं बघ. जगात भांडणं करून सरळ झाल्यालं नाही कुणाचं. मर्दा, उगत संतांनी जन्म घालवला होय सांगून. जगा आणि दुसऱ्याला जगू द्या. साऱ्या जीवाला जपा. सारं ईश्वच घर मांडलं त्यांनी. तुमचं आमचं काय हाय? हंबऱ्याला आपल्या रागावर कोणतं पाणी वतावं तेच कळना. आबाचं बरोबर वाटत होतं. पण बाळूचं ताटणं, खाकारणं, बाळूचं वागणं, गल्लीतल्या पोरांचं मारणं आत बोचत होतं. तो उठला. हे बघ, मी सांगितल्याला ध्यानात ठेव. उगच त्या फंदात पडू न ग. त्या दिवशीच तू मरत होतास. परत कोण येणार नाही. आबानं त्याला समजावलं. तो जिना उतरला. पण डोकं म्हणावं तसं उतारलं नव्हतं. आप्पा एकटाच आता होता. त्यानं तोच विषय सांगितला. आप्पानं आबानं सांगितलं तेच सांगितलं आणि म्हणाला, हे बघ, तुझ्या दादानं काय कमी दंगा केला उरसात? तुला माहीत नाही? आम्हाला काय काय बोलला. तूच काय म्हणाला होतास ते आठव. मग आम्ही काय कराय पाहिजे होतं? आम्हालाच तेवढा मान अपमान कळतोय, आम्हाला नाही. धन्यवाद.